नवीन नाशिक राणीनगर येथील कैलासवासी वामनराव सोनवणे प्रतिष्ठानतर्फे आयोजित दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम यंदा अत्यंत उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात पार पडला। या उपक्रमाचे हे 20वे वर्ष असून प्रभाग क्रमांक 29 मधील स्वामी विवेकानंद येथील प्रबोधनकार ठाकरे सभागृहाच्या मैदानावर पहाटे 5 ते 9 या वेळेत हा भव्य कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमात महेश धोडपकर प्रस्तुत मेघ मल्हार या शीर्षकाखाली भावगीत व भक्तिगीतांचे मनमोहक मैफल सादर करण्यात आली। गायक अर्जुन तांबे, सौरभ गोड आणि अपर्णा मांडीवाले यांनी मराठी तसेच हिंदी भक्तिगीतांची सुमधुर सुरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले। वसुदेवाची स्वारी अभिषेकाच्या घामान आज देवाचं पूजन पीक हरते डोलते चालू करती भजन या कार्यक्रमाला नगरसेवक बंटीभाऊ तिदमे, मामा ठाकरे, रवी भालेराव, अमर चंद्रमोरे, प्रकाश भोकरे, छोटू बागुलसह परिसरातील नागरिक उपस्थित होते। यावेळी वामनराव सोनवणे प्रतिष्ठानतर्फे समाजातील मेहनती घटकांचा सन्मान करण्यात आला। घंटागाडी कर्मचारी, साफसफाई कर्मचारी, दैनिक साफसफाई विभाग कर्मचारी तसेच आरोग्य सेवक आणि सेविका यांचा विशेष सत्कार करून त्यांचे योगदान गौरवण्यात आले। या यशस्वी आयोजनासाठी उपासनी विवेक, योगेश गोविल, अनिल जाधव, राहुल घुगे, सुधीर घोरपडे तसेच इतर मित्रमंडळांचे मोलाचे सहकार्य लाभले। कार्यक्रमात सिडको परिसरातील नागरिक आणि महिलांचा उपस्थित लक्षणीय होती। उपस्थित महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे संयोजक राहुल सोनवणे आणि माजी नगरसेविका सुमन सोनवणे यांनी उपस्थित मान्यवर सहकार्यकर्ते, नागरिक आणि कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले व पुढील वर्षी हा सांस्कृतिक उपक्रम अधिक भव्य स्वरूपात आयोजित करण्यात संकल्प व्यक्त केला। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।